मित्रांनो, फुटबॉलच्या जगातला सर्वात मोठा अवॉर्ड म्हणजे बॅलॉन डिओर. वर्षभर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात चांगला खेळाडू कोण हे ठरवणारा हा पुरस्कार. फुटबॉल इतिहासातील कित्येक महान खेळाडूंनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले, तर कित्येकांना याचे सौभाग्य नाही मिळाले. आणि यंदाच्या बॅलॉन डिओर समारंभात असाच काहीसा नवा इतिहास घडला. पॅरिसमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात यंदा चमकला एक वेगळाच खेळाडू आणि त्याचं नाव आहे उस्मान डेम्बेले. पॅरिस सेंट जर्मन आणि फ्रान्ससाठी खेळणाऱ्या या विंगरने गेल्या सीझनमध्ये अक्षरशः फुटबॉलचं मैदान गाजवलं. 35 गोल्स, 16 असिस्ट्स आणि त्याच्या योगदानामुळे PSG चॅम्पियन्स लीग टायटल, फ्रेंच कप अशा 3 ट्रॉफीज म्हणजे जवळपास सगळंच जिंकलं. कामगिरी जबरदस्त होती, पण डेम्बेलेला यंदा प्रचंड टक्कर होती, कारण जगभरातले बाकी खेळाडूही जबरदस्त खेळले होते. त्यात बार्सिलोनाचा यंग सेन्सेशनल खेळाडू लमीन यमाल हा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. इतक्या कमी वयात त्याने जे केलं ते सहसा कोणाला पूर्ण करिअरमध्येही करता येत नाही. त्याशिवाय विटिना आणि मोहम्मद सालासारखे दिग्गजही रेसमध्ये होते, पण शेवटी डेम्बेलेनं सर्वांची मने जिंकलीच. दुसरीकडे महिला फुटबॉलमध्ये तर पुन्हा एकदा इतिहास घडलाय. बार्सिलोना आणि स्पेनसाठी खेळणारी आयताना बोनमाती हिने सलग तिसऱ्यांदा बॅलॉन डिओरवर आपले नाव कोरले. सलग 3 वर्ष हा किताब जिंकणं म्हणजे एक नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोष्ट, पण तिने ते करून दाखवलं. आणि याचमुळे ती प्लॅटिनी व लिओनेल मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारी तिसरी व्यक्ती बनली. तिचा खेळ, तिचं नेतृत्व आणि बार्सिलोनासाठी सातत्याने केलेली कामगिरी यामुळे महिला फुटबॉलची प्रतिष्ठा आता कितीतरी पटीने वाढली आहे. या सोहळ्यात फक्त बॅलॉन डिओर नव्हे तर इतर पुरस्कारही दिले गेले. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूला देण्यात येणारी कोपा ट्रॉफी बार्सिलोनाच्या लमीन यमालला मिळाली आणि ही त्याची सलग दुसरी कोपा ट्रॉफी ठरली. तर महिलांमध्ये हा किताब विकी लोपेझला मिळाला. सीझनमधील बेस्ट गोलकीपरसाठी याशीन ट्रॉफी देण्यात येते आणि ती जिंकली जीजी डोनारुमा आणि हॅना हॅम्प्टन यांनी. फुटबॉलमधले सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे फुटबॉल मॅनेजर आणि या श्रेणीत PSGचा लुईस एनिके आणि इंग्लंड महिला संघाची सरीना वाइगमन यांनी आपापले पुरस्कार पटकावले. पण सगळ्यात मोठा प्रश्न लोक विचारतात तो म्हणजे या सगळ्यात मेस्सीचं काय? कारण मेस्सीशिवाय बॅलॉन डिओरचा इतिहास पूर्णच होत नाही. लिओनेल मेस्सीने हा किताब 1 नाही, 2 नाही तर तब्बल 8 वेळा जिंकला आहे. त्याच्या नावावर असलेली ही विक्रमी कामगिरी अजूनही कोणी मोडलेली नाही आणि एक्सपर्ट्सच्या मते मोडणारही नाही. मेस्सीचा कट्टर रायव्हल क्रिस्टियानो रोनाल्डोनेही 5 वेळा हा पुरस्कार जिंकला आणि दोघांमधली स्पर्धा बॅलॉन डिओरचा सुवर्ण काळ मानला जातो. त्यामुळे डेम्बेलेचा हा विजय महत्त्वाचा ठरतो, कारण मेस्सी आणि रोनाल्डोच्या डॉमिनेशन नंतर नवा युगाचा चेहरा म्हणून तो पुढे आला. बॅलॉन डिओर ही फक्त ट्रॉफी नाही तर एक खेळाडूच्या मेहनतीचं, संघर्षाचं आणि सातत्याचं प्रतीक आहे. डेम्बेलेनं आपलं करिअर, इंजरीज, अप्स अँड डाऊन्स, क्रिटिसिझम सगळं पार करून इथवर आणलं. एक नवीन स्टार, वन्स इन अ जनरेशन टॅलेंट ते इंजरी प्रोन प्लेयर असा जबरदस्त प्रवास करून तो इथपर्यंत आलाय. आज तो बॅलॉन डिओर जिंकतोय म्हणजे त्याच्या प्रवासाला खरं सोनं लाभलं. मित्रांनो, 2025चा बॅलॉन डिओर आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की दाखवतो आणि ती म्हणजे फुटबॉल हा फक्त खेळ नाही तर इतिहास घडवणारी जिद्द आहे. एकेकाळी मेस्सी रोनाल्डोचं वर्चस्व होतं, आज डेम्बेले आणि बोनमातीसारखी नवी नावं पुढे येत आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की पुढच्या वर्षी कोण होणार या अवॉर्डचा विजेता? आणि शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच फुटबॉलच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.